पुढे एक महत्त्वाची बातमी पाहूया। नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी येते। नागपुरातील दिघोरी परिसरामध्ये आग लागलेली आहे। काही इथे दुचाकी जळून खाक झालेल्या आहेत। गाडीच्या शोरूमला आग लागल्याचं समजतंय। शॉर्ट सर्किटमुळे इथं आग लागल्याची माहिती मिळते आहे। दिघोरी परिसरामध्ये आग लागलेली आहे। गाडीचं शोरूम होतं आणि या गाडीच्या शोरूमला इथे आग लागलेली आहे। दिघोरी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। नागपूरच्या दिघोरी परिसरामध्ये आग लागली। काही दुचाकी यात जळून खाक झाल्या। गाडीचं शोरूम होतं आणि या गाडीच्या शोरूमला ही आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळते आहे। नागपूरच्या दिघोरी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे गाडीच्या शोरूमला आग लागलेली आहे आणि यामध्ये काही दुचाकी जळून खाक झाल्याचं समजतंय। शॉर्ट सर्किट झाला आणि या शॉर्ट सर्किटमुळे या परिसरामध्ये इथे आग लागली। नागपूरच्या दिघोरी परिसरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। दिघोरी परिसरामध्ये एका गाडीच्या शोरूमला आग लागली आणि काही दुचाकी यात जळून खाक झालेले आहेत। यामध्ये किती भीषण ही आग आहे हे दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। सर्वत्र इथे काळा धूर आपल्याला दिसतोय। काही दुचाकी यात जळून खाक झालेल्या आहेत आणि शॉर्ट सर्किटमुळे या परिसरात इथे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। नागपूरच्या दिघोरी परिसरातली ही घटना आहे। ही दुसरी दृश्य आपण पाहतोय आणि यामध्ये कशा प्रकारे इथे धूर निघताना आपल्याला दिसतोय। शॉर्ट सर्किट झाला इथे आणि त्यातूनच इथे या गाडीच्या शोरूमला आग लागली आणि यात काही दुचाकी जळून खाक झाल्यात।